नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आयुष्याची माती करणाऱ्या सवयी आजच सोडा. कधीही कुणाला जामीन राहू नका. पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागता कामा नये याची काळजी घ्या. आणि आपल्या आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सद्वर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या. उधार दिलेले पैसे मागण्यात लाज बाळगू नका. तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यात तुम्हाला संकोच वाटत असाल तर तुमचे पैसे बुडालेच म्हणून समजा. तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका. तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात. तुम्हाला मान किती द्यायचा हे ठरवतात. नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका. आपला कोणावर ठेवलेला आंधळा विश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो. घरातील खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी त्याचा गैरफायदा देखील घेतात. तुमच्याकडे असणारे स्किल्स, कौशल्य, ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका. त्याचा योग्य तो मोबदला घ्या. आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टींना काहीच किंमत राहत नाही. सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका. तुमच्या जवळची जी आहेत त्यांची काळजी घ्या. जी व्यक्ती निघून गेलेली आहे ती परत येत नाही, तेव्हा जवळच्या व्यक्ती जपायला शिका. तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या, नाहीतर भावनांचा विस्फोट होतो आणि मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थितीही बिघडू शकते आणि तुम्ही अडचणीचा सामनाही करू शकता. देवावर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, पण माणुसकी कधीच सोडू नका. आपण जपलेली माणसं भली आणि आपण भलं असं करत काम करत राहा. सोशल मीडिया, TV, मालिका, चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात. हे आभासी आहे हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. सतत तक्रार करणं, रडत बसणं बंद करा. हे कोणालाही आवडत नाही. तुमच्या आशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील नकारात्मक बनतं. मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका. मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर होणं कधीही चांगलं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. अति मग ते कुठल्याही बाबतीत असो, आपलं खाणं पिणं, आपली वागणूक असो, आपल्या समाजातील वर्तन असो, कोणावरील विश्वास असो किंवा विश्वासघातही असू शकतो. तेव्हा कलियुग आहे. स्वार्थासाठीच माणसं जवळ येतात हे लक्षात ठेवा. विनाकारण स्तुती करणारे, जवळीक सांगणारे यांचे गुप्त हेतू ओळखा आणि त्यांच्यापासून दूर राहा. तारुण्य परतून येत नाही. तारुण्यात चुकीचे वर्तन करू नका. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडणार नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखा. पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बर्बाद झालं म्हणूनच समजा. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. नवीन स्किल आत्मसात करा. रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. आळसामुळे आपलं व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि आपली बुद्धी नेहमीच मागं राहते आणि तेव्हा आळस झटकून कामाला लागा, तरच आयुष्यात पुढे जाल. तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि 4 लोकांमध्ये वावरू शकत नाही. व्यसन माणसाचं शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी करतं आणि ती कधीही भरून निघणारी नसते. तेव्हा सतत चिंता, काळजी करत बसू नका. आयुष्य खूप सुंदर आहे. आनंदाने जगा. सतत चिंता, काळजी केल्याने स्त्रियांमध्ये तर विशेषतः आजार बळावतात. तेव्हा स्त्रियांनी अति टेन्शन घेऊ नये. नेहमी कोणाच्या तरी धाकात राहणं, सांगकाम्यासारखी कामं करणं सोडून द्या. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला घरच्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं तर अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गती सुरू होते. रागात उचललेलं पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जातं. म्हणून नेहमी डोकं शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या. आर्थिक साक्षर बना. नाहीतर कितीही पैसा आला, बचत केली आणि त्याची जर तुम्ही योग्य गुंतवणूक केली नाही तर परिस्थिती आहे तशीच राहते. काम, क्रोध, मोह, मत्सर हे मात्र माणसाचे शत्रू आहेत. त्यांच्यापासून दूर राहा. विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि कोणत्याही आजारांना ओढवून घेऊ नका आणि विशेष म्हणजे आपलं सांसारिक आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. वायफळ खर्च करू नका. नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालवू नका. वाईट सवय म्हणजे आपली संगत चांगली ठेवा. संगत चांगली असेल तर तुम्ही नक्कीच प्रगती करू शकता. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.